फटका अयोध्येला सुद्धा बसलाय। शरयू नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते आणि त्यामुळे शहरातले अधिकारी हाय अलर्टवर आलेत। भाविकांना नदी किनाऱ्यावर स्नान आणि धार्मिक विधी करताना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय। तिकडे राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने प्रचंड हाहाकार माजवलाय। रस्ते आणि रेल्वे मार्गांवर याचा परिणाम झालाय। राजस्थानमधील मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालंय। कारण कोटा, बुंदी, सवाई माधोपुर आणि टोंक इथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोटा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। सकल भागात पाणी साचले। अनेकांना त्यांचे सामान रस्त्याच्या कडेलाच ठेवावं लागलंय। बरंचसं सामान पुराच्या पाण्यात वाहून गेलंय। कोटामध्ये दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरची वाहतूक सुद्धा थांबवण्यात आली आहे आणि कराडिया टोल प्लाझावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत। जयपूर कोटा महामार्गावर सुद्धा टोंक मधल्या देवलीजवळ पाणी साचलंय।